सर, यांना तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? हा एक खतरनाक आरोपी आहे. काही काळ याला इथे लॉकअप मध्ये ठेवायचंय. तुम्ही कोणत्या डिव्हिजन मधून आहात? डिव्हिजन नंतर सांगूच तुम्हाला. एवढी घाई काय? आधी याला लॉकअप मध्ये तरी टाका. ते तर ठीक आहे, पण हा अपराधी आहे कोण आणि याने काय केलंय? हा कोणी दीडशाणा आहे का? बोला सर. आता सध्या तरी क्राईम ब्रांच मध्ये आहे. बर्बोजा इथेच आहे. हो, घेऊन चाललोय त्याला सेफ हाऊसला. राईट सर. हो, थँक्यू सर. 5 मिनिटात निघणार सर. ओके. हे क्राईम ब्रांचचे ऑफिसरही आपल्या सोबत राहतील सर. विश्वासू आणि बहादूर ऑफिसर आहेत हे सर. गुड. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, बाहेर कोणीही आपला फोन यूज करणार नाही जोवर आम्ही सांगणार नाही. सर. आणि अभिजित, जर जास्त सिक्युरिटी हवी असेल तर आणखी मागून घे, परंतु या बर्बोजाला कोणत्याही परिस्थितीत अगदी सुखरूप सेफ हाऊस पर्यंत घेऊन जायचंय. खूप हसायला येतंय. आय एम व्हेरी सॉरी. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की तुम्हा लोकांना खात्री आहे की मला कैद करून ठेवू शकाल? बर्बोजा, तुला फक्त जेलमध्ये नाही ठेवणार, फासावर सुद्धा नेऊन लटकवणार. तुझा गेम ओव्हर. एसीपी प्रद्युम्न, बर्बोजाला ना खेळायला खूप आवडतं, म्हणून तो कधी असा खेळ खेळतच नाही जो ओव्हर होणार असेल. सर, सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. एक गोष्ट सांगा, माझी मिरवणूक काढणार की बरात? कारण मी माझी एक्झिट त्यानुसार घेणार आहे. प्रेत यात्रा निघणार आहे तुझी. श्रेय, आपण एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. एकमेकांसोबत आपण खूप वेळ घालवलेला आहे. कितीतरी केसेस जीव तळहातावर घेऊन आपण एकत्र मिळून सॉल्व्ह केलेत. प्रत्येक धोक्याच्या वेळी एकमेकांची साथ दिली आपण. असं वाटायचं जसं की आपण सर्वजण एक कुटुंब आहोत. आणि खूप विश्वास होता माझा तुझ्यावर, मनापासून. पण आता सर्वांना हे जाणून घ्यायचंय की का केलंस तू हे सर्व? जगात सर्वात मोठं नातं कोणतं असतं माहितीये तुम्हाला? हो, मैत्रीचं नातं, जे निस्वार्थ असतं, जिथे इमानदारी, सन्मान आणि स्वाभिमान नेहमी जपला जातो. जगात सगळ्यात मोठं नातं एक आई आणि तिच्या मुलाचं असतं. CID सोडल्यानंतर मी माझ्या जीवनातली सर्वात सुंदर भूमिका जगत होते. आईची भूमिका. मी तेव्हा जेवढी आनंदी होते त्याआधी कधीच तेवढी नव्हते. मी आई झाले होते, मला मुलगी झाली होती.
आणि त्या बाळाचा जन्म होताच मला तिच्यापासून दूर करण्यात आलं. मी कुणाला नाही सांगितलं की तिचा जीव धोक्यात आहे. तो वेळोवेळी मला तिचा फोटो पाठवत राहायचा आणि मी माझ्या मुलीला फोटोज मध्येच मोठं होताना पाहिलं. कुठे कुठे ठेवले त्याने तुझ्या मुलीला? हा, माहित नाही, पण त्याने कुठेतरी लपवून ठेवलंय. तिला वाचवण्यासाठी त्याच्या इशाऱ्यांवर नाचतेय. मला असं नाचवतोय आणि मी नाचतेय. आय एम सो सॉरी श्रेया. मला माहित नव्हतं की तुझ्यासोबत इतकं काही घडलंय. माझी मुलगी बाहेर मागच्या महिन्यात 1 वर्षाची झालीये, पण ती माझ्या सोबत नाहीये. कधी कधी तर मला वाटतं की हा बरबोजा माझ्याशी खोटं तर बोलत नाहीये ना. ती जिवंत आहे की नाही मला माहितही नाहीये. धीर धर श्रेया. मी तुझं दुःख समजू शकतो. नाही, तुम्ही नाही समजू शकत. तुम्ही माझं दुःख नाही समजू शकत. आई बाप आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. इतकं की ज्याच्यावर प्रेम करतात त्या माणसालाही फसवू शकतात. त्याच्यावर जीव घेणं हल्ला सुद्धा करू शकतात. हो सर. ओके सर, मी लगेच निघतो. सर, आम्ही मूव्ह झालो, पण सर आमच्या मागे 2 गाड्या लागल्यात. प्लॅन सक्सेसफुल सर. त्यांना असं वाटतंय की जसं काहीतरी हाती लागलंय, पण त्यांना हे माहित नाही की बरबोजा या गाड्यांमध्येच नाहीये. ठीक आहे शेखर, ओके, थँक्यू. चल रे. कुठे? अरे तुझी मिरवणूक काढायची आहे ना. पण मला तर सिंगापूरला जायचंय. तुझं सिंगापूरचं तिकीट कॅन्सल झालंय. का? अंधार कोठडीचं कन्फर्म झालंय ना. चल. जर असं घडलं तर तुमची जी ही सीआयडीची पूर्ण टीम आहे ना, या सर्वांचं नरकाचं तिकीट मी स्पॉन्सर करेन. हा शब्द आहे माझा. ओके, चला चला. खूप तोंड चालतंय. जरा जपून चल एसीपी. कधी काय होईल माहित नाही. गोळी कुठूनही येऊ शकते. हल्ला कुठूनही होऊ शकतो.
अभिजित फॅमिली आहे सर, मुलगी आहे. मला लक्षण काही ठीक दिसत नाही. तुम्ही मला पाहिजे तितकं सिरियसली घेत नाही आहात. आता शक्यता आहे की तिची गाडीत मुलगी बसली, तिच्या स्कूल बॅगमध्ये बॉम्ब असेल. काय की मी माझ्या माणसानं सांगून आलो की या CID वाल्यांनी मला जिवंत पकडू नये, आणि जर असं झालं तर ते लाजेने स्वतःला गोळ्या मारून घेतील, आणि असं ते होऊ नये देणार. कारण माझी जी माणसं आहेत ना, ती मला देवापेक्षाही श्रेष्ठ समजतात. ते जे दिसतं ना, ते समोर बघा, ती बाई चालली ना परायमसोबत. शक्यता आहे की त्या परायममध्ये बाळ नसून बॉम्ब असेल. हा, मृत्यूची चाहूल तुझ्या बोलण्यातून दिसू लागली आहे बर्बोसा. वेळ लागलाय तुला. बरं चला, मला वेळ लागले समजूया, मान्य करतो. म्हणून बाहेरच्या गोष्टी सोडा, आपल्या आतल्या गोष्टी बोलूया. हे जे क्राईम ब्रांचचे लोक आहेत ना तुमच्यासोबत, काय गॅरंटी की ते खरे पोलीस आहेत? बसला ना झटका. काय माहितीये तुला आणि तुझ्या CIDच्या टीमला या लोकांबद्दल? हे बघ बर्बोसा, मी माझ्या टीमवर माझ्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, समजलं? रिअली? जसा श्रेयावर ठेवला होता. हे बघ, ACP साहेब, प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमजोरी असते, आणि ही जी कमजोरी असते ना, ती नेहमी माणसांकडून चुकाच घडवून आणते. कमजोरी काहीही असू शकते, जसं की प्रेम खूप मोठी कमजोरी आहे, आणि हे प्रेम कुणावरही असू शकतं. आई बाप, भाऊ बहीण, मित्रपरिवार, बायको. तुमचंही तुमच्या कुटुंबावर प्रेम असेलच ना. इतक्या रागानं नको बघूस, घाबरून जाईन मी. माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीयेस तो, हैवान आहेस हैवान. तुझ्यासारख्या माणसानं या जगात जगण्याचा हक्क नाहीये. बरं चल, मी हैवान आहे, मान्य करतो. पण त्याचं काय ना की हैवानाने आपलं स्वतःचं जग निर्माण केलेलं आहे. $1 बिलियन ऑर्गनायझेशन. ज्या जगात सर्व हक्क फक्त मलाच आहे. या जगाचा जज सुद्धा मीच आहे, आणि जल्लादही. माझ्या माणसांना मी पैशाच्या नशेची अशी सवय लावली आहे ना, की इमानदारी करणं त्यांचा नाईलाज झालाय. मी त्यांच्यावर जुलूम करतो आणि त्यांची इमानदारी आणखी वाढते. म्हणत असाल तर तुम्हा सर्वांना या नशेची सवय लावू, मजा येईल जगण्यामध्ये. खरंच आई शपथ. वाट बघत राहा, तुझ्या या जगाची विल्हे वाट लावून टाकू आम्ही. मरताना पाणी पाजायलाही कोणी नसेल तुझ्या जवळ. तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय की तुमचीच भीती बाहेर पडायला लागली? जर कोणी गोळी चालवली तर बार्बोसा राहणार नाही. चल. फायर. पब्लिकचा पैसा वेस्ट होतोय. या गोळ्या खूप महाग आहेत. आता मी धोक्यात आहे. त्यांना त्यांची इमानदारी दाखवायची आहे. ते थोडंच तुमचं ऐकणार आहेत. काही करू शकणार नाही. सर, गोळ्या संपत आल्यात. काय माहित किती लोक आहेत ते. मागू का? 2 मिनिटात पोहोचते. ए चॉप, तुझ्यासाठी एक गोळी आहे याच्यात. अभिजित, एक काम कर, तू आणि दया बर्बोसाला घेऊन इथून निघून जा. तुम्हाला इथेच सोडून सर? नाही,
दॅट्स अन ऑर्डर. दया, फॉलो करा. जर यांनी फार नाटक केलं ना तर उडवा याला. पूर्वी, पंकज यांच्यासोबत जा. भीती वाटायला लागली? डोंट वरी, मरणासोबतच तुमची भीती सुद्धा निघून जाईल. खरंच भीती तर आता तुझी वाढणार आहे रे. आपल्या जीवाची भीक मागशील तू, हे लक्षात ठेव. हा, ते वेळच सांगेल. खूप दूर तर तुम्ही जाऊ नाही शकणार, कारण संपूर्ण जंगलाला माझ्या माणसाने वेढलंय. दुसरा मार्गच नाहीये. काय करणार? इथे एखादी अशी जागा बघायला हवी जिथे आपण सर्वजण एकत्र राहू शकू आणि यालाही तिथे ठेवू शकू. राईट. तिथे पुढे एक पोलीस स्टेशन आहे, तिथे जाऊया. हेच योग्य ठरेल. पोलीस स्टेशन आहे? लवली. चल चल चल. ए, तुझ्या गोळ्या संपल्यात एसीपी, आणि तुझे लोक सुद्धा. यस, तुम्ही कोण? आम्ही CID वाले आहोत. हे लॉकअप उघडा लवकर आणि या माणसाला लॉकअप मध्येच बंद करा. आणि तुमची जेवढी पण माणसं आहेत बाहेर पहाऱ्यावर ठेवा. अलर्ट राहा सगळ्यांनी. चला. अरे बाबा, सेल्यूट झाला. जसं सांगतोय तसं करा. याला लगेच आत टाका. सर, हे लोक सॅल्यूट कोणाला करतायत? ॲट इज. थँक्यू घनश्याम. काय वाटलं तुम्हा लोकांना की तुम्ही मला इथे घेऊन आलात का? नाही, मी घेऊन आलोय तुम्हाला इथे. एक सेकंड. या लोकांच्या ना पिस्तुलामध्ये गोळ्याच नाहीयेत. फायर! सर्व काही तयार आहे ना? हो सर, प्लॅननुसार तर सर्व सेट आहे. माझ्या फ्लाईटला किती वेळ आहे रे अर्जुन? सर, अजून 4 तास बाकी आहेत. खूप वेळ आहे रे अजून, खूप वेळ आहे. खेळ अजून थोडा वाढवायला पाहिजे. थोडा इमोशनल वाला खेळ खेळायला पाहिजे. या CID वाल्यांची 20 वर्षांची जी जुनी मैत्री ना, त्याच्यावर जरा आणखी नखं मारली पाहिजेत. हा हो, काय करतो? ही दाढी कशाला वाढवली आहेस? कोणत्या पोलिसाची अशी दाढी असते काय? हा, आणि सगळे सॅल्यूट चुकीचे करते असं वगैरे असतं त्याला काय? सगळं शिकवलं होतं सर मी. चला. पूर्वी, धक्का बसला ना की अजून जिवंत कसे आहात? बसला की नाही? मी तुम्हा सगळ्यांना ट्रँक्युलायझरने मारलं होतं, कारण की मी तुम्हा सर्वांना एकसारख्या यातना देणार. अगदी एकसारख्या यातना. हा दया आणि पंकज कुठे आहेत? इथेच आहेत. दया आणि पंकज. दया पंकज इकडेच आहेत. दया पंकज, तुमची कंडिशन जशी आहे तशीच त्यांची अवस्था आहे. बघायचं तुला? बघायचं आहे? दया आणि पंकज, हे बघ. सर, सर, पंकज हलू नकोस. करंट आहे यामध्ये. अभिजित, पूर्वी. अभिजित सर, पूर्वी.
तू जे काही करतोयस ना बारबोजा, स्वतःसाठी खड्डा खणतोयस. खड्डा तर खुदतोय, पण आतमध्ये तुम्ही पडणार आहात. पण त्याआधी मला तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे. काय की खूप खूप मोठा फॅन आहे मी तुम्हा सर्वांचा. म्हणून सॅल्यूट. कारण की मैत्री आणि इमानदारी जी 20 वर्षांपासून निभावली ना तुम्ही सर्वांनी, हे कौतुकास्पद आहे. म्हणजे अशा प्रकारची मैत्री आणि इमानदारी तर सख्या भावंडांमध्ये पण नसते कधी. इमानदारी, मैत्री हे शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत बारबोजा. अरे मग मी कुठे म्हटलंय की मी कोणाचा मित्र आहे किंवा इमानदार आहे? मी तर कधीच म्हटलं नाही. आणि तुम्ही सगळे जे आपल्या मैत्री आणि इमानदारीचा एवढा गर्व करताना, त्याची परीक्षा घेऊन बघू कशी आहे आयडिया. सीआयडीचे धुरंधर आणि धाडसी ऑफिसर पूर्वी, घाई गडबडीत जर तू तुझे पाय इकडे तिकडे केलेस आणि तू या स्टूलवरून पडलीस, तर मग तुझा जीवन प्रवास इथेच संपला. पण तू हेच करशील. काय बडबडतोयस हे? अरे नीट ऐकून तरी घे बाबा. तू तर आधीच हायपर व्हायला लागतोस आपला. जर तिची इच्छा असेल की तू जिवंत राहावंस, तर तिला असं करावं लागेल. का करतोयस हा क्रूरपणा? अरे यात तर मजा आहे. तुला बघायचंय का? मग मागे बघ, तो वेण दिसतोय का? हा गॅस जरा विषारी आहे. 10 मिनिटाच्या आत यू विल बी नो मोर. जर तू बाहेर येऊ शकला नाहीस तर. मरणाची भीती कोणाला दाखवतोयस बारबोजा? मृत्यूशी आमचा रोज सामना होतो. करत असशील, पण आज हा खेळ मी खेळतोय ना. आणि जर तुझ्या मैत्रिणीला वाचवायचं असेल तर ते दिसतंय. लिव्हर तो फिरवलास की गॅस वाढेल आणि तू फक्त 10 सेकंदात मरून जाशील. आणि मरताच तुझ्या हृदयाची जी जिओग्राफी आहे ती स्क्रीनवर येईल. जसं पूर्वीची हतकडी निघेल, पूर्वी मुक्त होईल. आणि सेम थिअरी पूर्वी, लक्ष दे, तुझ्यावरही लागू होते. जर तुला वाटत असेल की तू जिवंत राहावं, तर तुला फासावर लटकावं लागेल. तू मरशील. या दोरीचं जे दुसरं टोक जे या लिव्हरशी जोडलंय, हा लिव्हर उघडेल आणि हा बाहेर येऊ शकेल. बस आता हे बघायचंय की तू स्वतः आपल्याला वाचवतेस की मग तुझ्या मित्राला. नाव दया आणि पंकज. सर, हे काय करतोस दया? पंकज मरून जाईल. अरे खेळ सुरू करण्यापूर्वी त्याचे रूल्स तर समजून घे ना. हा खेळ तुम्हा सर्वांच्या इमानदारीची टेस्ट आहे. हे बघ, काय ना, माझं मत आहे की प्रत्येक माणूस फक्त आपल्यासाठी जगतो. मला बघायचंय की तुम्ही लोक मला चुकीचं ठरवू शकता की नाही. बघूया. आधी तुम्हा दोघांचा टास्क काय हे तर समजून घ्या. या टँक मध्ये पाणी भरलं जात आहे, जे ठीक 12 मिनिटांमध्ये पूर्ण भरलं जाईल. तुझ्यासारखा ऑफिसर 3-4 मिनिटं पाण्याच्या आत राहू शकेल. त्यानंतर सरळ. दया सर, काहीतरी करा सर. दया सर. तो समोरचा लिव्हर दिसतोय. जर तो तू फिरवला तर सर्व पाणी बाहेर येईल आणि तू वाचशील. आणि ती तार दिसतेय पंकजच्या अवतीभोवती, त्याच्यामध्ये 3000 व्होल्टचा करंट सुरू आहे. पाणी तारेला स्पर्श करेल आणि पंकज मरून जाईल. आता याच्या उलट आणखीन एक अजून ऑप्शन आहे. तो हा आहे की पंकजने स्वतः तारेला स्पर्श करावा आणि मरून जावं. तो मरून जाईल. तू आरामात लिव्हर उघडून बाहेर येऊ शकशील. आता हे बघायचं की कोण कोणासाठी जीव देतो. गेम फक्त एवढाच आहे. ओ, तर तुला आम्हा सर्वांना मरताना बघायचंय? नाही 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 नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघे एकमेकांसाठी कसा जीव देता ते बघायचंय मला. जर तुम्ही असा विचार करताय की एसीपी आणि फ्रेडी येणार आणि मग तुम्हा सर्वांना वाचवणार, तर हा गैरसमज करून घेऊ नका. त्यांच्यासोबतही काहीसा असाच खेळ सुरू आहे. बघा, फ्रेडी सर. सोड त्यांना. बर्बोसा, सोड त्यांना. आता नीट लक्ष देऊ नये का?
तुमच्या एसीपी साहेबांकडे ठीक 15 मिनिटांचा ऑक्सिजन उरलाय. तर तुमच्यापैकी जोही बहादूर सैनिक बाहेर येईल इथे या खोलीमध्ये या पाकिटामध्ये, आणि दया जिथे तू आहेस तिथे एक असंच पाकिट आहे ज्यावर लॉन्जिट्यूड आणि त्यावर लॅटिट्यूड आहे, ज्याला जोडल्यानंतर तुम्ही एसीपी साहेबांचं लोकेशन ट्रॅक करू शकता. माझ्याही जाण्याची वेळ झालीये, मला निघायचंय. सो हॅव फन, एन्जॉय युअरसेल्फ. सायनारा. नाही, पंकज आरामात बसून राहा, हलू नकोस आपल्या जागेवरून. सर मला थोडा विचार करू दे. नाही सर, तुम्ही लेवर खेचा सर. मी मेलो तरी चालेल, पण तुम्ही सर्वांना वाचवा सर. सर मी हा स्टूल ढकलते, तुम्ही बाकीच्यांना वाचवा. नाही पूर्वी, नाही, कोणताही मूर्खपणा करू नकोस. आपण सर्व वाचू, आपण सर्व वाचू. तुम्हाला सर्वांना वाचवावं लागेल, आणि या बर्बोजाला सोडू नका सर. फ्रेडी सरांना मारून टाकलं याने. सर मी या वायरला हात लावतोय सर. काही नाही होणार पंकज, तुला कोणालाही काही होणार नाही, काही नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव पंकज, मी काहीतरी करतो. सर तुमची अवस्था खूप वाईट आहे सर. तो गॅस तुमचा जीव घेईल सर. सर तुमची गरज आहे CID ला. तुम्ही बाकीच्यांना वाचवा. नाही नाही सर, मी वायर पकडतोय सर. द्या सर. पंकज तिथेच थांब.
सर 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 सावकाश. तुम्ही ठीक आहात ना सर? तुझ्यासारखी ऑफिसर असताना मला काय होणार? लॅटिट्यूड 43.6614 डिग्री नॉर्थ. हॅलो हॅलो अभिजित. दया, तू ठीक आहे सर? मी ठीक आहे. पंकज कसा आहे? हो पंकज आहे माझ्यासोबत, तो ठीक आहे. आणि पूर्वी सोबत आहे, आम्ही सोबतच आहोत. एसीपी साहेबांना वाचवायचं कोणत्याही परिस्थितीत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि अभिजित इथे एक एनव्हलप मध्ये एक नोट आहे. लॅटिट्यूड 43.6614 डिग्री नॉर्थ. सर 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 तो बर्बोजा म्हणाला होता एसीपी सरांकडे फक्त 15 मिनिटांचा ऑक्सिजन उरलाय आणि 20 मिनिटांपेक्षा जास्त झालेत सर. सर उशीर झाला सर खूप उशीर झाला सर. कदाचित एसीपी सर. सर हेच ते लोकेशन. काय झालं? समोर कोणीतरी आहे. हा वाचला कसं काय? चढव गाडी. कमाल झाली एसीपी यार. तू वाचलास कसा? बर्बोजा, नाही भूमी साक्षी असेल ना आकाश साक्षी असेल. तुझ्या सोबत तर तेच होईल जे माझ्या हातून लिहिलं गेलंय. आम्ही म्हणालो होतो ना तुझी वाईट दशा सुरू झाली आहे आणि आता तर तुझी वर जाण्याची वेळ आली. खेळ खेळायचा खूप शौक आहे ना तुला? वेळ जवळ आली आहे तुझा खेळ संपवायची. मानलं बरं का तुमच्या सर्वांच्या धाडसाला.
मृत्यूला चकवा देण्याची सवय झाली ना तुम्हाला, हो ना? पण यावेळी मात्र एक खेळ तुम्हाला आणखी खेळावा लागेल, शेवटचा खेळ. त्यासाठी तुम्हाला 20 सेकंद वाट पाहावी लागेल. घाबरू नका, यावेळी कसलीही इमानदारीची परीक्षा नाही होणार आहे. नाही, हा जो खेळ आहे ना जरासा वेगळा आहे. आता जो काही खेळ खेळायचा आहे ना बर्बोजा, आमच्या तुरुंगाच्या गजा आड बसून खेळत राहा. घेऊन चला याला. एसबी साहेब, प्लीज 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 प्लीज. आता एवढ्या वेळ वाट पाहिली आहे, 10 सेकंद अजून करू शकत नाही. द टाइम स्टार्ट्स नाव. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. उचला उचला, व्हिडिओ कॉल आहे तुमच्यासाठी. हॅलो एसीपी बार्बोजा. शॉक बसला ना? मजा येते? अभिजीत, द सिरियस सुपरस्टार. आय होप हा धक्का तुला पचवता येईल. तुझ्यासारखा एक मित्र मलाही मिळते ना. हा दया, बिग फॅन, बिग फॅन. जेव्हा भेटेन ना तुला, तेव्हा भले कितीही जबरदस्ती करायला लागली चालेल, ऑटोग्राफ नक्की घेणार तुझा. पण सध्या मात्र हा धक्का सोसण्याची हिम्मत तो वरचा तुला देव. हे सर्वजण कोण आहेत? बार्बोजा, आय गँगचा लीडर. तुम्हाला काय वाटलं, मला पकडलं तर बार्बोजाला पकडलं? भ्रमात आहात तुम्ही सगळे. आता फक्त हे निश्चित करायचंय की यांच्यापैकी बार्बोजा खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. हा मजा आली.